नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी हॉररवर्स चॅनलवर. जर तुम्हालाही भय आणि रहस्यकथा आवडत असतील तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तयार व्हा आणखी एक कथा अनुभवण्यासाठी. रात्री 2 वाजता फोन वाजला की मन एकदम चर्र का होतं हे समीरला त्या दिवशी कळालं. समीर इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर पदावर काम करत होता आणि त्या रात्री जेव्हा त्याचे सिनियर कीर्तने सर यांचा कॉल आला तेव्हा त्याचं डोकं झोपेत असूनही हात आपोआप फोनकडे गेला आणि त्याने फोन रिसीव्ह केला. कीर्तने सर त्याला इतकंच म्हणाले की उद्या सकाळी 6ला निघायचंय, धरणाचं वॉटर लेवल एकदम खाली गेलंय आणि सर्वे करायला जावं लागेल. समीरला वाटलं होतं की हा नेहमीच एक रुटीन फील्ड व्हिजिट असेल, पण त्या एका फोन कॉलने पुढच्या 5 दिवसात जे काही घडणार होतं त्याची पुसटशी कल्पना समीरला नव्हती. ते धरण म्हणजे घोणसपे धरण, कोकणातल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं साधारण 55 वर्षापूर्वी बांधलेलं धरण. पण गेले काही दिवस त्या भागात दुष्काळाची चर्चा सुरूच होती. पण यंदाचा उन्हाळा इतका भयंकर निघेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. वॉटर लेवल इतकी खाली गेली होती की जुन्या मॅपवर मार्क केलेलं एक गाव जे धरण बांधताना पाण्याखाली गेलं होतं त्याचं छप्पर आता पाण्याच्या वर डोकावू लागलं होतं. लोकल पेपरमध्ये त्याची छोटीशी बातमीही आली होती आणि समीरच्या ऑफिसने स्ट्रक्चरल सेफ्टीच्या दृष्टीने बघायला एक टीम पाठवायचा निर्णय घेतला. खरं सांगायचं तर अशा गोष्टी नवीन नाहीत. मराठवाड्यातल्या अनेक धरणांमध्ये दुष्काळात जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा जुनी मंदिरं, घरं, कधी कधी पूर्ण गावच्या गाव पुन्हा दिसायला लागतात. आणि हे समीरने न्यूजमध्ये आधीच वाचलं होतं. पण त्या सगळ्याकडे तो फक्त एक जिओग्राफिकल फेनॉमेनन म्हणून बघत होता. त्यामागे काही वेगळं असू शकतं असा विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला त्यांची जीप निघाली. त्यात समीर, कीर्तने सर, अजून एक ज्युनियर कलीग अश्विनी आणि एक लोकल बोटमन बबन असे चौघे होते. बबन गेली 30 वर्ष या धरणाच्या पाण्यावर बोट चालवत होता आणि त्याचा चेहरा बघून जाणवलं होतं की तो या ट्रिप बद्दल फारसा एक्साइटेड नाहीये. गाडीत बसल्यापासून तो एकच वाक्य 3दा बोलला होता, साहेब तिथं जाऊ नका असं म्हणतोय मी. पण कीर्तने सरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाले, बबनराव हे गव्हर्नमेंटचं काम आहे, सर्वे केल्याशिवाय ऑप्शन नाही. काही वेळाने धरणाच्या काठावर पोहोचल्यावर जे दृश्य दिसलं ते बघून सगळ्यांना शॉक बसला. पाण्याची पातळी इतकी खाली गेली होती की एका छोट्याशा टेकडीसारख्या भागावर एक मंदिराचं कळस, काही घरांची तुटकी छपरं आणि एक जुनी विहीर स्पष्ट दिसत होती. जणू काही निसर्गानेच वेळेचा पडदा बाजूला सारून 55 वर्षापूर्वीचं गाव त्यांच्या समोर उघडं केलं होतं. अश्विनीने लगेच फोन काढून फोटो काढायला सुरुवात केली. तिला हे सगळं एखाद्या डॉक्युमेंटरी सारखं वाटत होतं. पण बबनचा चेहरा मात्र अधिकच गंभीर झाला होता. ते चौघे बोटीतून त्या टेकडीजवळ पोहोचेपर्यंत बबन एकही शब्द बोलला नाही. सगळे जेव्हा किनाऱ्यावर उतरले तेव्हा बबनने बोट थोडी लांबच बांधली, जणू त्याला परत लगेच निघायचं होतं. समीरने त्याला विचारलं की बबन हे गाव कुठलं आहे रे? तो म्हणाला की कोंडवल. धरण बांधलं तेव्हा इथली माणसं दुसरीकडे शिफ्ट झाली, पण सगळी नाही गेली. काही जण शेवटच्या दिवसापर्यंत हल्लीच नव्हती. आणि हे वाक्य ऐकून समीरच्या मनात एक विचित्र भीती दाटून आली, पण त्याने ते जाणीवपूर्वक झटकून टाकलं. पुढे त्यांनी सर्वेचं काम सुरू केलं. स्ट्रक्चरल क्रॅक्स चेक करणं, फोटो घेणं, मेजरमेंट्स घेणं हे सगळं काम सुरू ठेवलं. दुपारी उन्हाचा त्रास सोडला तर बाकी सगळं नॉर्मलच वाटत होतं. पण साधारण 3च्या सुमारास जेव्हा समीर त्या मंदिराच्या तुटलेल्या पायऱ्यांजवळ मेजरमेंट टेप घेऊन उभा होता तेव्हा त्याला दुरून एक घंटेचा आवाज ऐकू आला, एकदम स्पष्ट, जणू कोणीतरी मंदिरात घंटा वाजवत होतं. त्याने अश्विनीकडे बघितलं, तिनेही तो आवाज ऐकला होता. पण जेव्हा दोघांनी मंदिराजवळ जाऊन बघितलं तेव्हा तिथे घंटा नव्हतीच, फक्त एक तुटकी साखळी लटकत होती. कीर्तने सर म्हणाले, कदाचित दुसरीकडून कुठून तरी आवाज आला असेल, इको झाला असेल, आणि सगळे मग पुन्हा कामाला लागले. पण समीरला आतून काहीतरी खटकत होतं. संध्याकाळ होता होता त्यांनी डिसाईड केलं की आज रात्री इथेच एका जुन्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या रेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करायचा, कारण अंधार पडायच्या आत परत जाणं तर शक्यच नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेलं काम पूर्ण पण करायचं होतं. पण त्यांचं हे बोलणं ऐकून बबन एकदम अस्वस्थ झाला. तो जवळजवळ विनवणीच्या स्वरातच म्हणाला की साहेब रातच्याला इथं थांबू नका प्लीज. पण सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ते रेस्ट हाऊस टेकडीपासून साधारण 1 किलोमीटर लांब जंगलाच्या कडेला होतं. ते सर्व जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा सूर्य मावळत आला होता आणि आकाश एका विचित्र केशरी रंगाने भरून गेलं होतं. जेवण झाल्यावर बबन पुढची स्टोरी सांगायला लागला आणि ही ती स्टोरी होती जिने पुढच्या रात्रीची पायभरणी केली. बबन म्हणाला, साहेब 1967 साली जेव्हा या गावात मोठा भूकंप झाला होता त्याच्या आधी काही महिने इथं असंच काहीतरी विचित्र घडलं होतं.
बबनचं ते वाक्य ऐकून समीरला आठवलं की तो भूकंप खरंच झाला होता. एक मोठी नॅचरल डिझास्टर ज्यात शेकडो लोक मरण पावले होते आणि अख्खा परिसर हादरला होता. पुढे बबन म्हणाला की जी लोक गाव सोडून गेली नाहीत त्यात गावातली एक बाई पण होती जिचं नाव होतं सुमन. तिचा एक लहान मुलगा धरणाचं पाणी जसं वाढत गेलं तसं त्या पाण्यात वाहून गेला होता आणि इतक्यात गाव खाली करायची ऑर्डर पण आली होती. पण सुमनबाई पोराला वाचवण्यासाठी तिथेच थांबून राहिली आणि पाणी वाढतच गेलं. शेवटी तिला जबरदस्तीने बोटीत बसवलं, पण ती अर्ध्या वाटेतच पाण्यात उडी मारून परत गावाकडे पोहत गेली आणि त्या रात्रीनंतर ती कधीच कोणाला दिसली नाही. एवढं बोलून बबन गंभीर होऊन थांबला. ही गोष्ट ऐकताना अश्विनीचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि समीरलाही ती सांगण्याची पद्धत इतकी विचित्रपणे खरी वाटली की त्याच्याही अंगावर शहारे आले. त्या खोलीतील गंभीरपणा कमी करण्यासाठी कीर्तने सर हसतच म्हणाले, अरे हे सगळं एक लोककथा आहे यार. अशा स्टोरीज तुम्हाला प्रत्येक गावामध्ये ऐकायला मिळतील. जसं राजस्थानच्या भानगड किल्ल्याबद्दल असंच म्हणतात. तिथे तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने सूर्यास्तानंतर जायला बंदी घातली आहे, पण तिथली स्टोरी खरी होते का? इतक्यात अश्विनीने लगेच फोनवर भानगड किल्ल्याबद्दल सर्च करायला सुरुवात केली आणि खरंच तिथे रात्री प्रवेश बंद असल्याची माहिती तिला मिळाली. पण त्यामुळे बबनची स्टोरी खोटी ठरत नव्हती. उलट सगळ्यांच्याच मनामध्ये एक विचित्र अस्वस्थता वाढत गेली. पुढे त्या रात्री साधारण 11च्या सुमारास समीरला अचानक जाग आली, कारण बाहेरून कुणीतरी रडण्याचा आवाज येत होता. अगदी लहान मुलाच्या रडण्याच्या आवाजासारखा, अगदी स्पष्ट पण सतत. तो उठून खिडकीबाहेर पाहू लागला, पण बाहेर फक्त अंधार आणि झाडांची सळसळ होती. समीर आवाजाचा मागोवा घेत रूमच्या बाहेर आला आणि अश्विनीच्या रूमकडे गेला. तीही जागी होती आणि तिनेही तोच आवाज ऐकला होता. त्याला पाहून ती थरथरत्या आवाजात म्हणाली, समीर, हा हा आवाज टेकडीच्या दिशेने येतोय असं वाटतंय. दोघांनी तडक कीर्तने सरांना उठवलं आणि आता तिघांनीही तो आवाज ऐकला. सरांनी पटकन टॉर्च घेतला आणि बाहेर जायचं ठरवलं. प्रोफेशनल कुतूहलापोटी की धाडसापोटी हे माहीत नाही, पण बबन मात्र त्याच्या खोलीतून बाहेर आलाच नाही. सगळ्यांनी हाक मारूनही त्याने तो दरवाजा उघडलाच नाही. त्याचा दरवाजा आडून थरथरत आवाज आला, साहेब, मी बाहेर येणार नाही आणि तुम्ही बी जाऊ नका. पण बबनला सोडून तिघेही तिथून निघाले. तिघे टॉर्च घेऊन त्या टेकडीच्या दिशेने चालायला लागले. रात्रीच्या अंधारात पाण्याचा आवाज, झाडांची सळसळ आणि तो अस्पष्ट रडण्याचा आवाज एकत्र मिसळून एक विचित्र सिम्फनी तयार करत होते. आणि इतक्यात टेकडीजवळ पोहोचल्यावर टॉर्चच्या उजेडात समीरला मातीत काहीतरी दिसलं. ओल्या मातीत लहान पावलांचे ठसे, जणू एक लहान मूल तिथून आत्ताच चालत गेलं होतं. पण त्या भागात त्यांच्याशिवाय कुणीच नव्हतं आणि जवळपास कुठलाही गावही नव्हतं जिथून कोणी लहान मुली इतक्या रात्री तिथे येऊ शकेल. अश्विनीने त्या ठशांचे फोटो काढले. तिचेही हात थरथरत होते. ते तिघेही त्या ठशांच्या मागावर चालत गेले आणि ते ठसे थेट त्या जुन्या विहिरीपाशी येऊन थांबले. समीरने विहिरीजवळच्या काठावर उभं राहून टॉर्च आत मारला तेव्हा त्याला आतमध्ये फक्त काळकुट्ट पाणी दिसलं. पण त्या क्षणी त्याला असं वाटलं की पाण्याच्या पृष्ठभागावर काहीतरी हललं. कीर्तने सरांनी ते बघितलं आणि त्यांचाही चेहरा आता गंभीर झाला होता. त्यांचंही सायंटिफिक एक्सप्लेनेशन आता मागे पडत चाललं होतं. आणि तेवढ्यात मंदिराच्या दिशेने पुन्हा 30 घंटा वाजली, यावेळी आधीपेक्षा जास्त मोठ्या आवाजात. त्या आवाजाने तिघही जागच्या जागी गोठून गेले. अश्विनीने समीरचा हात घट्ट धरला आणि घाबरून म्हणाली, प्लीज आपण परत जाऊया. पण इतक्यात कीर्तने सर मात्र मंदिराच्या दिशेने चालायलाही लागले होते. जणू संमोहित झाल्यासारखे ते ओढले जात होते. समीर आणि अश्विनी नाईलाजाने त्यांच्या मागे मागे गेले. मंदिरात पोहोचल्यावर टॉर्चच्या उजेडात त्यांना भिंतीवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. अगदी ताजं वाटावं इतकं स्पष्ट, जणू कुणीतरी नुकतंच लिहिलं होतं की पोरग परत दे. ओल्या मातीने किंवा राखेने लिहिल्यासारखं वाटत होतं आणि हे बघून अश्विनी जवळजवळ रडायलाच लागली. समीरने कीर्तने सरांकडे बघितलं आणि आता त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पण पूर्णपणे विरून गेला होता. आणि त्याच वेळी अचानक समीरला त्याच्या पायाखालची जमीन थोडी सरकल्यासारखी वाटली आणि त्याने जेव्हा खाली बघितलं तर तो आता विहिरीच्या काठावर उभा होता. आणि समीर बरोबर कीर्तने सर आणि अश्विनी देखील त्या मंदिरातून थेट त्या विहिरीजवळ प्रकट झाले. ते तिथे कसे आले हे तिघांनाही कळलं नाही. आणि इतक्यात समीरला पायात एक विचित्र थंडपणा जाणवला. पाण्यातून येणारा नाही तर जमिनीतूनच वर येणारा. त्याने मागे वळायचा प्रयत्न पण केला, पण त्याचे पाय जणू जड झाले होते, हलतच नव्हते. आणि इतक्यात अश्विनी किंचाळली, समीर! आणि तिने त्याचा हात जोरात खेचला आणि त्या क्षणी समीर भानावर आला. त्याला जाणवलं की मी खरंच विहिरीत पडणार होतो. कोणीतरी किंवा काहीतरी मला आत ओढत होतं. अश्विनीच्या त्या एका खेचण्याने तो भानावर आला आणि मागे तिच्या अंगावरच कोसळला होता. कीर्तने सरांनी लगेच त्याला उचलून धरलं. समीरचं पूर्ण अंग घामाने भिजलं होतं आणि पाय अजूनही थरथरत होते. त्यानंतर तिघेही काहीही न बोलता धावतच रेस्ट हाऊसकडे परतले.
त्यांना दिसलं की बबन दरवाजातच उभा होता, हातात एक जुनी तांब्याची घंटा आणि उदबत्ती घेऊन. तो म्हणाला, साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. त्याच्या आवाजात आता राग नव्हता, फक्त एक जुना थकलेला दुःखाचा सूर होता. त्याने तिघांना आत घेतला, दरवाजा बंद केला आणि रात्रभर त्या घंटेचा मंद आवाज करत जागत बसला. जणू तो आवाज त्याला आणि त्या तिघांना रात्री कशापासून तरी वाचवणार होता. सकाळ झाल्यावर जेव्हा ते तिघे पुन्हा त्या मंदिराजवळ गेले, तेव्हा भिंतीवरचं ते लिखाण आता गायब झालं होतं, जणू तिथे कधी नव्हतंच. पण विहिरीच्या काठावर मात्र एक लहान चांदीची पैंजण त्यांना सापडली. अगदी जुनी, गंजल्यासारखी वाटत होती, पण अजूनही ओळखता येण्यासारखी. बबनने ती बघताच त्याचा चेहरा पांढरा फाटक पडला आणि सांगू लागला की ही सुमनबाईच्या पोराची पैंजण आहे. मी लहान होतो तेव्हा तिचा मुलगा गावभर हीच पैंजण दाखवत फिरायचा. कीर्तने सरांनी ती पैंजण एका पिशवीत ठेवली आणि सर्वेचा उरलेला रिपोर्ट घाईघाईने पूर्ण केला आणि तिघेही त्याच दिवशी दुपारी परत निघाले. आणि जाताना कुणीच फारसं बोललं नाही. गाडीत बसल्यावर अश्विनीने फक्त समीरकडे बघून हळू आवाजात विचारलं की कोणीतरी तुला विहिरीत ओढत होतं. त्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं, पण त्याच्याकडे शब्दच नव्हते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला परत गेल्यावर तिघांनी तो रिपोर्ट सबमिट केला. स्ट्रक्चरल डेटा, फोटो, मेजरमेंट्स, सगळं काही ऑफिशियल फॉर्मॅटमध्ये. पण त्या पैंजणाबद्दल किंवा त्या रात्री घडलेल्या गोष्टींबद्दल रिपोर्टमध्ये एका शब्दाने उल्लेख केला नाही. कारण असं काही लिहिलं असतं तर कोणी त्यांच्यावर विश्वासच ठेवला नसता. कीर्तने सरांनी ती पैंजण एका लहान डब्यात ठेवून एका लोकल मंदिरात दान करून टाकली आणि त्यानंतर त्यांनी या विषयावर पुन्हा कधीच चकार शब्द देखील काढला नाही. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर समीरने बबनला फोन केला. तेव्हा विचारल्यावर बबनने सांगितलं की धरणात पुन्हा चांगला पाऊस पडून पाण्याची पातळी आता वाढली आहे आणि ते गाव पुन्हा एकदा पाण्याखाली गेलं आहे, कायमचं. बबन पुढे म्हणाला की बरं झालं साहेब, आता ते गाव परत लपून गेलं. समीरने त्याला विचारलं की बबन, तुला काय वाटतं, सुमनबाईचं काय झालं असेल? यावर बबन थोडा वेळ गप्प राहिला आणि म्हणाला, तिला तिचं पोरगं कधीच सापडलं नाही साहेब, आणि म्हणून ती अजून बी शोधतीय, फक्त आता पाण्याखाली शोधतीय. पुढे त्या रात्रीनंतर अश्विनीने एक गोष्ट समीरला सांगितली की ऑफिसला परत आल्यावर रात्री उशिरापर्यंत नेटवर सर्च करत बसून महाराष्ट्रातल्या इतर धरणांबद्दल देखील तिने माहिती काढली आणि त्यात तिला असे समजले होते की हे फक्त त्या एका धरणापुरतं नाहीये. महाराष्ट्रातल्या अजून काही धरणांमध्ये दुष्काळाच्या काळात जुनी मंदिरं आणि गावं वर आली होती, तेव्हा तिथल्या लोकांनी असे विचित्र आवाज आणि अशा घटना रिपोर्ट केल्या होत्या आणि हे तिला न्यूजपेपरच्या आर्काईव्हमध्ये सुद्धा मिळालं होतं. पुढच्या काही आठवड्यात समीरला रोज रात्री एकदा तरी त्या विहिरीचं स्वप्न पडायचं. त्यातलं गार पाणी, ते लहान पावलांचे ठसे आणि ती भिंतीवरची ओली अक्षरं, हे सगळं त्याला स्पष्ट दिसायचं. तो कन्सल्ट करण्यासाठी डॉक्टरांकडे सुद्धा गेला. डॉक्टरांनी त्याला स्ट्रेस किंवा एक्झॉर्शन म्हणून सोडून दिलं. कदाचित त्यांचं म्हणणं बरोबरही असेल, पण त्याला स्वतःलाही माहीत होतं की त्याने त्या रात्री जे अनुभवलं होतं ते फक्त थकव्याचा परिणाम नव्हता. काही अनुभव असे असतात की जे सायन्सच्या चौकटीत बसवायचा कितीही प्रयत्न केला तरी ते तिथे बसतच नाहीत. आणि आजही जेव्हा कधी टीव्हीवर एखाद्या धरणात पाणी कमी झाल्याचं आणि जुनं गाव किंवा मंदिर पुन्हा दिसल्याची बातमी येते, तेव्हा समीरच्या पायांना तोच थंडावा जाणवतो जो त्या रात्री विहिरीच्या कठड्यावर जाणवला होता. आणि कधीतरी अगदी शांत रात्री त्याला दुरून एक अस्पष्ट घंटेचा आवाज ऐकू येतो, जणू कोणीतरी अजूनही त्याला सांगतंय, इथे परत येऊ नकोस, कारण इथे अजूनही कोणीतरी शोध घेतंय आणि तो शोध कधीच संपणार नाही.